तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे शहरवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपीवर पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणे आणि फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। त्याचप्रमाणे पीडितेला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत, सुरक्षा पुरवणे तसेच महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची मागणी सुद्धा यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। यातील आरोपीवर 48 तासात ठोस कारवाई झाली नाही तर 12 सप्टेंबर रोजी राजेश्वर मंदिरापासून विविध विरोध रॅली काढून आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा शहरवासियांकडून देण्यात आलेला होता। दरम्यान प्रशासनाने या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे। या विरोध रॅलीत अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, माजी महापौर विजय अग्रवाल, भाजप नेते तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। आज हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नसून सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज हा मोर्चा काढण्यात आलेला होता। आणि जो गणेश विसर्जनच्या दिवशी आपल्या बहिणीवर जो अत्याचार झाला त्याकरिता हा निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता। आणि कालच अकोल्यातील जी पोलीस प्रशासन आहे याच्या माध्यमातून त्या आरोपीला पकडण्यात आला आहे। SP साहेबांशी बोलणं झालं तेव्हा कळलं की तो आरोपी हा त्याची जी पार्श्वभूमी होती ही गुन्हेगाराचीच होती आणि त्याला अनुभवी गुन्हेगार असं म्हणता येईल असा तो होता। आणि त्यामुळे कुठेतरी पकडण्यामध्ये 4-5 दिवस हा वेळ त्याच्यामध्ये लागला आहे। परंतु त्या मुलीच्या वडिलांची जेव्हा भेट झाली तेव्हा कुठेतरी आपल्याला न्याय मिळायला सुरुवात झाली आहे अशी त्यांची भावना होती। आणि खरोखर या पोलीस प्रशासनाने जे एक सापळं संपूर्ण भारतामध्ये नेटवर्क रचलाय, कारण CDRच्या माध्यमातून तो ट्रेस होत नव्हता, तरी त्यांनी त्यांच्या सिस्टीमनी त्यांच्या अनुभवाने त्या अपराधाला पकडलं आहे। आणि जे सगळ्या अकोल्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून जो आवाज येत आहे की या आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि त्या दिशेने सगळे मिळून आम्ही काम करतो।